नमस्कार, मी रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज तुमच्याबरोबर मी गुरुवारी सकाळचा मेनू शेअर करणार आहे। आपली टिफिन सर्व्हिस आहे त्याच्यातलाच मेनू मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर गुरुवारी सकाळी आज मी काय बनवलेलं होतं तर मस्त अशी मटकीची उसळ, मसाले भात, कोशिंबीर आणि चपाती। तर 60 ते 65 डब्यांसाठी आजचा मेनू आहे। अगदी सुटसुटीत मेनू आहे आणि झटपट होणार आहे। तर चला मग पाहूयात की आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे, किती प्रमाणात घेतलेलं आहे, अगदी डिटेल्समध्ये सर्व माहिती पाहूयात। तर इथे आपण 1.5 किलो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। मटकीची उसळ बनवतोय। असं जाडसर मी आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीरीचं वाटण घेतलेलं आहे। अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून। आता सुरुवातीला एका कढईमध्ये आपण पाऊण लिटर तेल टाकलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायचे। 2-2 चमचे जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे। आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवायचं आहे, म्हणजे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे। आता आलं, लसूण, कोथिंबीरीचं आपण इथे वाटण टाकलेलं आहे। पाणी न टाकताच वाटायचं आहे। आता याच्यामध्ये मी आपला घरचा घाटी मसाला टाकलेला आहे। मी जे सर्व मसाले वापरते आपले घरगुती वापरते। मसाले तुम्ही ऑर्डर करायचे असतील तरी करू शकता। आपले घरगुती मसाले आहेत। 2 चमचे हळद टाकलेली आहे। मसाला छान तेलामध्ये परतून घेतला आहे। आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेले आहेत। टोमॅटो कमी प्रमाणात टाकायचे, जास्त टाकायचे नाही आहेत। आता हे सर्व छान परतून घ्यायचं आहे। घाटी मसाला आहे तो मी 5-6 चमचे वापरलेला आहे। तिखटाचं प्रमाण जसं आपल्याला लागतं त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये तिखट टाकलेलं आहे। आता मोड आलेली छान मटकी टाकायची आहे। मी मटकी आहे ती 50-60 लोकांसाठी 1.5 किलो वाळलेली मटकी छान भिजवून त्याला मोड आणून घेतलेली आहेत। आता मटकी पण तेलामध्ये आपण छान परतून घेतलेली आहे। अगदी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मटकी छान आपल्याला शिजवून द्यायची आहे। 50 ते 60 लोकांसाठी मी वाळलेली 1.5 किलो मटकी भिजवून मोड आणून घेतलेली आहे। परत एकदा सांगितलेलं आहे। मटकी आपली छान शिजलेली आहे। अशी थोडीशी ओलसरच ठेवायची आहे, जास्त ड्राय करायची नाहीये। तशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। तशा पद्धतीने झटपट अशी आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे। आता इथे मी 1 किलो मोड आलेले पावटे घेतलेले आहेत। 1 किलो टोमॅटो असे चिरून घेतलेले आहेत। 1.25 किलो कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। इथे ओलं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण घेतलेलं आहे। वाटण पण आपण जाडसर ठेवलेलं आहे। भातासाठी आपण ओलं खोबरं वापरतोय। 3 किलो मी इथं बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे। तो पण आपण छान तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता। हाच रेग्युलर मी तांदूळ वापरते डब्यांसाठी, पांढऱ्या भातासाठी किंवा मसाले भातासाठी। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे। 1 लिटर मी तेल वापरलेलं आहे। तेलामध्ये जिरे, मोहरी टाकलेले आहे 2-2 चमचे। कढीपत्ता टाकलेला आहे। आता उभा पातळ चिरलेला आपण कांदा टाकलेला आहे। कांदा आहे तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। कुठलेही गरम मसाले मी याच्यामध्ये वापरलेले नाही आहेत। आता आपण जो पावटा घेतलेला आहे मोड आलेला तो टाकायचा आहे। पावटात थोडासा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 चमचे हळद टाकलेली आहे। पावटा तेलामध्ये परततोय म्हणून थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे 2 चमचे। पावटा तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वाटण घेतलेलं आहे आलं, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं ते टाकायचं आहे। अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे। अगदी व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे। अगदी झटपट होणारा भात आहे। आता याच्यामध्ये मी आपला घरचाच घाटी मसाला वापरलेला आहे। 4 चमचे गोडा मसाला टाकलेला आहे 2 चमचे। आपल्या मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले असतात त्याच्यामुळे जास्त गरम मसाले नकोत म्हणून मी मसाले भातामध्ये गरम मसाले वापरले नाही आहेत। तुम्ही वापरूही शकता। आता याच्यामध्ये आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला होता तो टाकायचा आहे। अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर 3 किलो तांदूळ आहे त्याच्यासाठी मी 5 लिटर पाणी टाकलेलं आहे। तांदूळ आपला छान भिजलेला आहे त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी लागतं आणि तांदूळ किती नवीन जुना आहे त्याच्यावर पण अवलंबून असतं। आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की 1 किलो तांदळासाठी 3 चमचे मी मीठ टाकते। जो आपला पोहे खायचा चमचा असतो किंवा नाश्त्यासाठी आपण जो चमचा वापरतो त्याच चमच्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तशा पद्धतीने भाताला छान उकळी आणून द्यायची आहे।
भातामधलं पाणी बऱ्यापैकी आटल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि मस्त असा भात आपला शिजून तयार झालेला आहे। अगदी छान असा मसाले भात आपला, वरून थोडंसं साजूक तूप आपण टाकलेलं आहे। अशा प्रकारे आपला मसाले भात, मटकीची उसळ, चपाती वगैरे सर्व तयार झालेलं आहे। आजचा सर्व मेनू तयार आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया असे छान छान व्हिडिओ घेऊन।